पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। विशेष म्हणजे या आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता आजच बँक खात्यामध्ये जमा होणार। नमस्कार लाडक्या बहिणींनो, मतदान कार्डवरती 16,000 रुपये वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। जर तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही लाडक्या बहिणी असेल, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एखादा जरी हप्ता आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा मतदान कार्डच्या आधारावरती 16,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्व स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, तर या सर्वांना मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींकडे मतदान कार्ड असेल, ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 हप्ता, 2 हप्ता, 3 हप्ता किती जरी हप्ते आलेले असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींना मतदान कार्डच्या आधारावरती 16,000 रुपये वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की मागच्या 5 ते 10 वर्षांच्या अगोदर आपल्या गावामधील युवा नेते असतील, पुढारी असतील, त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्या माध्यमातून आपल्या घरामधील जेवढे पण सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांच्या नावाने या ठिकाणी 2,000 रुपये, 3,000 रुपये आपल्याला वाटप केले जायचे। म्हणजेच मतदानाचे पैसे आपल्या गाव पातळीवरती आपल्याला मिळत होते। परंतु सरकारच्या या गोष्टी निदर्शनास आल्यामुळे सरकारने मतदान कार्डवरती हे जे पैसे वाटप होत आहेत तर ते वाटप करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जे अगोदर आपल्या गावामधील युवा कार्यकर्ते, युवा नेते आपल्याला जे मतदानाच्या अगोदर पैसे देत होते तर ते पैसे बंद करण्यात आलेले आहेत। त्याच्याऐवजी आता थेट मतदान कार्डच्या आधारावरती लाडक्या बहिणींना ऑनलाईन स्वरूपामध्ये हे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे या मतदान कार्डच्या आधारावरती बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणी स्वतः सुद्धा मतदान करतील। आपल्या घरामधील आपले पती असतील, मुले असतील, सासू सासरे असतील तर त्या सर्वांना मतदान करायला सांगतील। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मतदान कार्ड असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। ज्या लाडक्या बहिणींकडे मतदान कार्ड असेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी एकदा तरी मतदान केलेलं असेल त्या सर्व लाडक्या बहिणींना मतदान कार्डच्या आधारावरती 16,000 रुपये वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, हे जे मतदान कार्डवरती 16,000 रुपये वाटप होत आहेत तर ते कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होत आहेत, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना मतदान कार्डच्या आधारावरती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना मतदान कार्डच्या आधारावरती पैसे मिळणार नाहीत आणि एकत्रितपणे मतदान कार्डच्या आधारावरती किती पैसे वाटप होत आहेत आणि लाडक्या बहिणींना या मतदान कार्डवरती हे जे पैसे वाटप होत आहेत तर हे पैशांसाठी अर्ज करायचा आहे का, कागदपत्रे लागणार आहेत का, पात्रता, नियम, अटी, शर्ती कोणकोणत्या लागू करण्यात आलेल्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती पैसे वाटप होत आहेत। या मतदान कार्डवरती जे पैसे वाटप होत आहेत तर ते पैसे घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घेऊयात। त्यासोबत अर्ज कुठे, कसा, कधीपर्यंत करायचा आहे, याची शेवटची तारीख काय आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ती सूचना म्हणजे लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। बघा लाडक्या बहिणींना, मतदान कार्डच्या आधारावरती 16,000 रुपये वाटप होत आहेत। आधार कार्डच्या आधारावरती सुद्धा भरपूर मोठ्या रकमा वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमच्या हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळत आहे
आहे. आता लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप होत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना या 3,000 रुपयांच्या व्यतिरिक्त तुमच्या खात्यामध्ये आधार कार्डाच्या आधारावरती 10,000 रुपये आणि मतदान कार्डाच्या आधारावरती 16,000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे वाटप केले जात आहेत. लाडक्या बहिणींना जर जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी सुद्धा सरकारला जास्तीत जास्त मतदान करत आहेत. सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होती, म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमच्या तालुक्याचा आमदार कोण ठरणार याची निवडणूक होती. तर त्यावेळेस तुम्ही काय केलं की या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा जो कार्यकर्ता आहे, तुमच्या तालुक्याचा जो आमदार आहे, या पक्षाचा जो आमदार आहे त्याला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि या ठिकाणी लाडके बहीण योजना त्यामुळेच आता पण सुरू आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर यांचं सरकार फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींमुळे आलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. हे जे यश सरकारला मिळालेलं आहे तर यशामध्ये तुमचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही. तुम्हाला अजून 4 वर्ष अशाच पद्धतीने हप्ते मिळत राहतील. अजून 4 वर्ष सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 1,500 रुपये मिळत राहतील. त्यासोबत लाडक्या बहिणींनो आता आधार कार्डवरती 10,000 रुपये, मतदान कार्डवरती 16,000 रुपये, तर आधार कार्डवरती 10,000 रुपये आणि मतदान कार्डवरती 16,000 रुपये कशा पद्धतीने वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होत आहे तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील, फक्त तुम्हालाच पैसे येणार नाहीत. म्हणजेच पात्र असून सुद्धा पैसे येऊ शकणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड असेल ते आधार कार्ड बँकेला लिंक असेल आणि मतदान कार्ड असेल आणि तुम्ही मतदान कार्डाच्या आधारावरती एकदा जरी सरकारला मतदान केलेलं असेल तरी पण तुम्हाला मतदान कार्डाच्या आधारावरती या ठिकाणी 16,000 रुपये वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार मतदान कार्डवरती जर तुम्हाला 16,000 रुपये मिळवायचे असतील आणि आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळवायचे असतील तर बघा लाडक्या बहिणींना आधार कार्डवरती 10,000 रुपये, मतदान कार्डवरती 16,000 रुपये मिळवायचे असतील तर याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच आधार कार्डवरती 10,000 रुपये, मतदान कार्डवरती 16,000 रुपये मिळतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना आधार कार्डवरती आणि मतदान कार्डवरती पैसे मिळणार नाही. त्यांनी या ठिकाणी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. म्हणजेच फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच आधार कार्डवरती, मतदान कार्डवरती पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील आणि लाडक्या बहिणींना ज्या खरोखर लाडक्या बहिणी मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच हे पैसे वाटप होत आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना आपण पात्रता बघून घेऊयात. कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना याच्या अगोदर बघून घेऊयात की मतदान कार्डवरती, आधार कार्डवरती टोटल मिळून किती पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला आधार कार्डवरती आणि मतदान कार्डवरती पैसे मिळून जातील. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकार म्हणते की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आधार कार्डवरती, मतदान कार्डवरती पैसे वाटप करत आहोत. बघा लाडक्या बहिणींना जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल, मतदान कार्ड असेल आणि जर तुम्ही याच्या अगोदर मतदान केलेलं असेल तर तुम्हाला आधार कार्डवरती आणि मतदान कार्डवरती एकत्रितपणे पैसे वाटप होत आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना सरकार काय म्हणते की बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही आम्हाला मतदान केलं, बघा सरकार म्हणते लाडक्या बहिणींनी जर आम्हाला विश्वासाने मतदान केलं, परत एकदा राज्यामध्ये आमचं सरकार
आणलं तर आम्ही लाडक्या बहिणींचे उपकार कधीच विसरणार नाही. लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीने पैसे वाटप करत राहू. लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू. लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा करू. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना हे सरकार कामाचं आहे, हे सरकार हिताचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींचं आहे. बघा लाडक्या बहिणींना तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार कार्यरत आहे. या सरकारने राज्यामध्ये विविध गोष्टी केलेल्या आहेत. राज्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील तब्बल 2,26,00,000 लाडक्या बहिणींना मतदान कार्डच्या आधारावरती हे पैसे वाटप होतील. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे पैसे जमा होत आहेत. खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होतील. तर बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमच्या गावामधील जी जिल्हा परिषद असते, तुमच्या गावामधील तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जी पंचायत समिती असते, शहराच्या ठिकाणी नगरपालिका असते आणि मोठमोठ्या शहरांच्या ठिकाणी म्हणजेच पुणे असेल, मुंबई शहर, अकोला, बुलढाणा असे जे जिल्ह्यांचे मोठमोठे शहर असतात त्या ठिकाणी महानगरपालिका असते. बघा नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्व स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आणि या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा पक्ष जो पक्ष आहे तर तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष शिवसेना, अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. बघा अशा पद्धतीने हे 3 पक्षांचे 3 उमेदवार, 3 पक्षांचे 3 मोठे नेते आहेत. तर या 3 नेत्यांनी मिळून एक पक्ष स्थापन केलेला. तर या 3 पक्षातील 3 नेत्यांनी एकजूट होऊन या ठिकाणी स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचं या ठिकाणी प्रबल दिलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुमचा एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास असेल आणि बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला वाटत असेल की एकनाथ शिंदे साहेब आपल्याला पुढील हप्त्यांचे पैसे देत राहतील तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याला मतदान करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की देवेंद्र फडणवीस साहेब यापुढे आपल्याला हप्ते देत राहतील तर तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकर्त्याला मतदान करू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अजयदादा ही योजना सुरू ठेवतील कारण अजयदादांकडूनच हे पैसे रिलीज केले जात असतात. अजयदादा ज्यावेळेस चेकवरती सही करतात त्यावेळेसच हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत असतात. बघा एकनाथ शिंदे साहेब पैसे सोडतात, देवेंद्र फडणवीस साहेब मंजुरी देतात आणि अजितदादा थेट पैसे या ठिकाणी मंजूर करत असतात. त्यामुळे तुम्ही या 3 नेत्यांवरती चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवता. या 3 नेत्यांनी मागच्या 1 ते 1.5 वर्षांपासून लाडकी बहीण योजना इमानदारीने पद्धतीने सुरू ठेवलेली आहे आणि ही योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की या मतदान कार्डवरती आणि आधार कार्डवरती हे जे पैसे वाटप होत आहे तर हे पैसे कशा पद्धतीने वाटप होत आहे, म्हणजेच याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सुद्धा समजून जाईल की मतदान कार्डवरती, आधार कार्डवरती हे जे पैसे वाटप होत आहेत तर हे पैसे कशा पद्धतीने वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होत आहेत, मतदान कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी कशा पद्धतीने प्रोसेस करण्यात आलेलं आहे, मतदान कार्डवरती आणि आधार कार्डवरती हे पैसे कोणाला आणि कशा पद्धतीने वाटप होत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो आधार कार्डवरती आणि मतदान कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, याच्यासाठी कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील, कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही. जर लाडक्या बहिणीनं ही माहिती अर्धवट पाहिली आणि हा व्हिडिओ बंद केला तर तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो.
त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. डिटेल्समध्ये माहिती पाहायची आहे जेणेकरून तुमची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मतदान कार्डवरती आणि आधार कार्डवरती टोटल मिळून किती रक्कम वाटप होत आहे आणि मतदान कार्डवरती हे जे पैसे वाटप होत आहे तर हे पैसे ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याचप्रमाणे मतदान कार्डवरती आणि आधार कार्डवरती हे पैसे तुम्हाला त्याच खात्यामध्ये जमा होणार आहेत का याच्यासाठी वेगळं खातं द्यावं लागणार आहे, याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे का अर्ज करण्याची गरज नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती. म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 गॅस पुरवणारी योजना सुरू करण्यात आलेली होती. त्या योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नियम लावण्यात आलेले होते, मोठ्या प्रमाणामध्ये अटी शर्ती सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना या ठिकाणी मतदान कार्डवरती आधार कार्डवरती हे जे पैसे वाटप केले जात आहेत तर या पैशांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या अटी शर्ती सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही, नियमांमध्ये बसला नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. मतदान कार्डवरती दुसऱ्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, राज्यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका येत असतात तर या निवडणुकांमध्ये सरकार काय करत असतं तुम्हाला सुद्धा माहिती असतं. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर असे पक्ष आहेत तर हे पक्ष काय करतात की आपल्या गावामध्ये, बघा तुमचं गाव असेल, उदाहरणार्थ उदाहरण देऊन सांगतो, बघा तुमच्या गावामधील जे युवा नेते असतात, कार्यकर्ते असतात, गावामधील पुढारी असतात तर हे पुढारी काय करतात की निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस आपल्या घरामध्ये येतात, आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी खायला चारतात. म्हणजेच कोण हॉटेलला घेऊन जातं, कोण फिरायला घेऊन जातं, कोण देवदर्शनाला घेऊन जात असतं. म्हणजेच या गोष्टी निवडणुकीच्या अगोदर घडत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला मतदान करा, आम्हालाच मतदान करा अशा स्वरूपामध्ये आश्वासन दिले जातात, आपल्याला सांगितलं जातं आणि आपल्या खिशामध्ये 2,000 रुपये 3,000 रुपये टाकले जातात. एका मतदानाला 2,000 3,000 रुपयापर्यंत पैसे दिले जात होते. बघा, 5 ते 10 वर्षांपूर्वी अशा गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये घडत होत्या आणि अशा गोष्टी घडल्यामुळे सरकारने निर्णय घेतला. म्हणजेच हा निर्णय भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घेतला की या ठिकाणी जर कोणत्या कार्यकर्त्याने, कोणत्या युवा नेत्याने अशा पद्धतीने मतदारांच्या घरामध्ये जाऊन या ठिकाणी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला, त्यांना दमदाटी केली तर त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई होईल. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आठवत असेल की मागच्या 10 वर्षांपासून कोणताही युवा नेता, युवा कार्यकर्ता आपल्या घराकडे येत नाही, आपल्याला पैसे सुद्धा देत नाही. त्याचं कारण म्हणजे सरकार म्हणते की तुम्हाला आम्ही योजनांच्या माध्यमातून पैसे देऊ, तुम्हाला आधार कार्डवरती, मतदान कार्डवरती पैसे देऊ, परंतु हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जर गेले तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम मिळून जाईल. या ठिकाणी काय होत होतं की हे कार्यकर्ते 100 रुपये जर सरकारने वरून 1,000 रुपये दिले तर हे कार्यकर्ते काय करायचे की 500 रुपये आपल्या खिशामध्ये आणि 500 रुपये जे मतदान करणार आहेत त्यांना दे. म्हणजेच हे जे एजंट होते तर या एजंटना आता हटवण्यात आलेला आहे. एजंटचा सगळा धंदा बंद करून टाकण्यात आलेला आहे. थेट मतदानाच्या स्वरूपामध्ये हे पैसे वाटप होत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी मतदान कार्डवरती हे जे पैसे वाटप होत आहे तर याच्यासाठी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. आधार कार्डावरती हे जे 10,000 रुपये मिळणार आहेत आणि मतदान कार्डावरती जे 16,000 रुपये मिळणार आहेत तर याच्या 2 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. याचे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत, याच्यासाठी कोण पात्र ठरणार आहे त्याची लवकरच माहिती येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही मतदान कोणालाही करू शकता, तुमच्यावरती कोणतंही बंधन नाही. तरी बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केलं नाही तरी पण तुम्हाला पैसे सुरू राहतील, कारण हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीने वाटप राहतील. आपला संविधानिक अधिकार मतदानाचा आहे. तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्या उमेदवाराला तुम्ही बटन दाबून मतदान करू शकता. तुम्हाला या ठिकाणी संविधानिक आधार आहे, त्याच्यामुळे तुमच्यावरती कोणीही प्रेशर टाकू शकत नाही, दबाव सुद्धा टाकू शकत नाही.